6 दिवसात 5 देशांचा झंझावाती दौरा आटपून आज सकाळी 6:15च्या सुमाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये परतलेत. अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिको या 5 देशांशी संबंध दृढ करण्यासाठी मोदींनी हा दौरा केला. या दौऱ्यानंतर न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये भारताला स्थान मिळावं यासाठी अमेरिका, स्वित्झर्लंड आणि मेक्सिकोचा मजबूत पाठिंबा मिळालाय. मिसाईल टेक्नॉलॉजी ट्रान्सफर रिजिम या 37 देशांच्या संघटनेत भारताचं स्थान हे पक्क झालं. याशिवाय दौऱ्यावर अमेरिकन संसदेच्या संयुक्त सभागृहात मोदींनी केलेल्या भाषणाचं जगभरात कौतुक होत आहे. अमेरिकन संसदेनं पास केलेल्या ठरावामध्ये मोदींचं भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण असल्याचं म्हटलंय. मेट्रो 3 वरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत वाद पेटण्याची चिन्ह आहेत. महापालिकेत मेट्रो 3च्या प्रस्तावाला केवळ भाजपनं विकासाची भूमिका घेत पाठिंबा दिलाय. मात्र शिवसेनेसह सर्वांनीच विरोधाची भूमिका घेतली. 17 भूखंड 20 वर्षांसाठी आरोप शेलार यांनी केलाय. गिरगावमध्ये मराठीचा मुद्दा पुढे करून शिवसेनेनं राजकारण केलं. कोणताही मराठी माणूस विस्थापित होणार नसल्याचा दावा शेलार यांनी केला. शिवसेना मेट्रो विरोधात बोलत असली तरी मेट्रो चालवणाऱ्या रिलायन्स विरोधात मात्र का बोलत नाही असा सवाल शेलार यांनी केला. एकनाथ खडसेंच्या चौकशीवरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. कोणत्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार, चौकशीच्या अटी आणि शर्ती काय असतील अशी विचारणा तटकर यांनी केली आहे. त्या संदर्भामध्ये घोषणा केलेल्या असल्यामुळे प्रत्यक्षात त्याची कृती तातडीने कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांच्या गोष्टीची अंमलबजावणी करावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. इतर कोणा निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत होणार ते नाव जाहीर झालं पाहिजे. इन्क्वायरी ऑफ कमिशन ॲक्ट खाली केली जाणार आहे का नाही तेही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. टर्म्स ऑफ रेफरन्सेस काय काय असतील ते त्यांनी त्या ठिकाणी नमूद करावं अशी आमची मागणी आहे. महसूल विभागातले उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे प्रस्ताव परत पाठवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दणका दिलाय. खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी महसूल खात्यातल्या 100च्या वर उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवले होते. बदल्यांच्या कायद्यानुसार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना बदल्यांचा प्रस्ताव आस्थापना मंडळाकडे पाठवावा लागतो. मात्र खडसेंनी हे प्रस्ताव आस्थापना मंडळाकडे न पाठवता थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होते. खडसेंच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे सगळे प्रस्ताव परत आस्थापना मंडळाकडे पाठवलेले आहेत. या गोंधळामुळे आता महसूल खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर जाणार आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी राजधानी दिल्ली गाठली. या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच खडसे दिल्लीला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरून आज मायदेशी परतलेत आणि त्यामुळे खडसे मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. तसंच खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यामधल्या भोसरी MIDCचा भूखंड खरेदी प्रकरणात वादग्रस्त ठरल्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला. गेल्या 4 वर्षांपासून अनियमित पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाबीजनं केलेली बियाण्यांची दरवाढ ही अन्यायकारक आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बियाण्यांची दरवाढ करणं अयोग्य आहे असं मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विखेंनी नमूद केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेते भेटले. नीट परीक्षेच्या गृहासंदर्भात ही भेट झाली. गेल्या आठवड्याने नीटच्या अध्यादेशामुळे कुठलाही दिलासा मिळाला नसल्याची तक्रार काही पालकांनी राज ठाकरेंकडे केली होती. या भेटीदरम्यान काही पालकही उपस्थित होते. मात्र ही चर्चा झाल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांनी तब्बल 20 मिनिटं एकांतात गुफ्तगू केलं. त्यामुळे राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही या दोघांनी चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. दरवर्षी नागपूरमध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 3य वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप झाला. गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेल्या वर्गाच्या समारोपाचा कार्यक्रम संघाच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला. या 3य वर्षाच्या वर्गाला संपूर्ण देशातून 982 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. समारोपाच्या या कार्यक्रमात स्वयंसेवक दंड, नियुद्ध सारखी विविध प्रात्यक्षिकं करण्यात आली. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं.
मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर झालेल्या बस अपघात प्रकरणी निखिल ट्रान्सपोर्टच्या मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसंच फर्स्ट लेनवर उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडी चालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अलीकडे पनवेलजवळ अपघात झाल्यानंतर काल पुन्हा एकदा आडोशी बोगदा ते फुडमॉलजवळ पहाटे 3 वाजता खासगी बसना वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव खासगी बसनं समोरील वाहनांना धडक दिल्यानं 3 अपघात झाले. यामध्ये 1 जण ठार तर 3 जण जखमी आहेत. दरम्यान अवजड वाहनांना जाण्यासाठी असणाऱ्या लेनवर बसनं मागून समोरील वाहनाला धडक दिली तर एका अपघातात स्पीड लेनवरून जाताना समोरच्या वाहनाला धडक दिली. या घटनेमुळे वाहतुकीचे नियम कसे मोडले जातात हे पुन्हा एकदा समोर आले. यापुढे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची काही खैर नाहीये, कारण बेशिस्त बेदरकार वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची भूमिका राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतली आहे. रावते यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री उपक्रम विभाग एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एक्सप्रेस वेवर पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. नाशिक शहरातल्या रस्त्यावर भरधाव वेगात चालवणाऱ्या गाड्या अपघातांचं कारण ठरत आहे. महागड्या ऑडी कारनं काल सिटी सेंटर मॉलजवळ एका महिलेला उडवलं. या अपघातामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली. या महिलेला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. भरधाव चालणाऱ्या या गाड्यांमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावं लागतं. चंद्रपूर शहरालगत बल्लारपूर वळण मार्गावर काल पहाटे अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत एका अस्वलाचा आणि तिच्या पिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत पावलेली मादी ही अंदाजे 4 ते 5 वर्षांची होती, तर तिचं पिल्लू हे 8 ते 10 महिन्यांचं होतं. पहाटे प्लायवूड कारखान्याजवळच्या उतारावर अस्वल आणि तिचं पिल्लू मृतावस्थेत असल्याचं नागरिकांच्या नजरेस पडलं. त्यानंतर त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. चंद्रपूर शहराजवळच्या वळण मार्गाचं नुकतंच चौपदरीकरण करण्यात आलं, त्यामुळे या मार्गावर वाहनांचा वेग वाढला आहे. देशात रस्ते अपघातात दररोज 400 जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरासरी प्रत्येक 3.5 मिनिटाला एका व्यक्तीचा अपघातात बळी जातोय. 2015 साली 1375 रस्ते अपघात झाले. या वाढत्या अपघातांबाबत केंद्र सरकार गंभीर असून अपघात कमी करण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. हम लोग 2 लाख किलोमीटर जब करेंगे तो देश का 80% ट्रैफिक नेशनल हाईवे पे आएगा, तो इससे ट्रैफिक का डाइवर्सिफिकेशन होगा. तो ये एक उपाय हमने किया जो बहुत बड़ा है और जिसके कारण देश में हम लोग काफ़ी बड़ी इन्वेस्टमेंट रोड सेक्टर में कर रहे हैं. अब फर्स्ट स्टेज में 726 ब्लैक स्पॉट्स हमने NHA नेशनल हाईवे पर आइडेंटिफाई किए. उसका भी हम काम शुरू कर दिया हमने. महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होण्याची चिन्ह आहेत. शनिवारी मान्सून गोवा आणि कोकण किनारपट्टीवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. केरळमध्ये धडकलेले मान्सून काल कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर दाखल झालाय. पुढच्या 48 तासात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर धडकण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे बळीराजानं पेरणीची तयारी सुरू केली असून मशागतीची कामं जोमानं सुरू आहेत. सध्या राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. तिकडे पूर्वेकडच्या बंगाल आणि हिमालयाच्या पायथ्याशी मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मानसून कर्नाटक तक आ गया, जैसे होनावर नाम की जगह तक पहुंच गया है और साउथ इंटीरियर कर्नाटका के कुछ और हिस्सों में भी आज मानसून आ गया है. तो जिस तरीके से आज की स्थिति है, तो हम ये उम्मीद कर रहे हैं कि आने वाले 48 घंटों में साउथ कोंकण और गोवा के कई इलाके तक जो है मानसून का प्रवेश होगा. कोकणातही मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे उकाड्यापासून मुक्तता झाली आहे. शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच पावसानं 8 वर्षीय मुलाचा बळी घेतला. वेदांत पाटकर या मुलाचा वीज पडल्यानं मृत्यू झाला. पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत असल्यानं हा पाऊस असा समाधानकारक राहावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात.
गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय. त्यामुळे कोकणातही शेतीच्या कामांना वेग आलाय. पेरण्या जवळपास 50% पूर्ण झाल्यात. कारण कोकणातला शेतकरी आता पारंपरिक नांगरणीबरोबरच आधुनिक पद्धतीचाही वापर करू लागलाय. त्यामुळे शेतकरी आता काळाबरोबर बदलू लागलाय असं म्हणायला हरकत नाही. मान्सूनची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या मराठवाड्यामध्ये मान्सूनपूर्व जलधारांनी नागरिकांचे डोळे सुखावलेत. गावागावांमध्ये झालेल्या जलसंधारण आणि गाळ उपसण्याच्या कार्यक्रमामुळे मान्सूनपूर्व पावसानं पाणीसाठे तयार होऊ लागलेत. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यामधल्या निलंगा, शिरूर, अनंतपाळ तालुक्यामध्ये काल सकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. मृग नक्षत्रातल्या पहिल्याच पावसानं ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. शेतकरी राजाही सुखावलाय. हाडगा गावामध्ये ओढ्याचं पाणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यातल्या तब्बल 60 मध्यम तसंच लघु प्रकल्प कोरडे ठाक पडलेत. काही मोजक्याच प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक असून तोही 21% घरात आहे. पाणी पुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडल्यानं प्रशासनाला जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. धुळे जिल्ह्यातल्या 4 मध्यम तर 38 लघु प्रकल्प कोरडे पडलेत तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 लघु प्रकल्प कोरडे पडलेत. या दोन्ही जिल्ह्यातल्या मोजक्या ठिकाणी प्रशासनानं टँकरनं पाणी पुरवठा केल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जिल्ह्यामध्ये पाऊस पडला तरी प्रकल्प लागलीच भरतील अशी परिस्थिती नाहीये. तर भूजल पातळी 2 मीटर खालावल्यानं जलसंकट लवकर सुटेल असं दिसत नाही. कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल भावाला कंटाळलेले शेतकरी दुहेरी अडचणीत सापडलेत. बाजारात भाव मिळत नाही आणि साठवलेला कांदा टिकत नाहीये. कोंडीत सापडलेल्या बळीराजाला पिकलेला कांदा फेकून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. काही शेतकऱ्यांना तर 100 क्विंटलपेक्षा जास्त सडका कांदा फेकून द्यावा लागलाय. रक्ताचा पाणी करून पिकवलेल्या कांद्याच्या अशा प्रकारे पाणी होतंय. त्यामुळे भाव कधी वाढतील याची प्रतीक्षा करण्यावाचून सध्या कुठलंच गत्यंतर या बळीराजापुढे उरलेलं नाही. कल्याण परिसरात यंदा अभूतपूर्व पाणी टंचाई जाणवतीये. हाजी मलंग भागात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो मात्र उन्हाळ्यात पाण्याची कायमच बोंब असते. ही गैरसोय टाळण्यासाठी तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं कामं हाती घेण्यात आली आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या मोहिमेअंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यामधल्या 14 तलावांचा गाळ काढण्याचं तसंच त्यांची खोली वाढवण्याचं काम सुरू आहे. माथा ते पायथा पद्धतीनं पाणी अडवण्याच्या आणि जिरवण्याच्या उपाययोजनांचा आराखडा काम हे अंतिम टप्प्यात असल्याचं शिंदेंनी सांगितलं. त्यामुळे यंदा चांगला पाऊस झाल्यास पुढच्या वर्षी ग्रामीण भागात मोठा पाणीसाठा उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त करण्यात येते. पावसाळा तोंडावर आला असताना दिघावासियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दिघ्यातल्या अनधिकृत बांधकामं पाडण्याची मुदत वाढवून देण्यास हायकोर्टानं स्पष्ट नकार दिलाय. 31 मे पर्यंत घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याविरोधात लोकांनी याचिका केलेली होती. पण मुदत वाढवण्यास न्यायालयानं स्पष्ट नकार दिलाय. 31 मे पर्यंत सरकारला या नागरिकांच्या घरांविषयी धोरण स्पष्ट करण्यास सांगितलेलं होतं पण कुठलंही धोरण सरकारनं सादर केलं नाहीये. त्यामुळे आता धोरण येईपर्यंत आम्ही थांबू शकत नाही असं हायकोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आता मान्सूनच्या तोंडावर दिघावासियांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाडवर 23 जूनपर्यंत आरोप निश्चित करू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले आहेत. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज कोल्हापूर सत्र न्यायालयात समीर गायकवाडवर आरोप निश्चिती केली जाणार होती. मात्र पानसरे हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राबाबत स्कॉटलंड यार्डचा बॅलिस्टिक अहवाल अजून यायचा आणि तो अहवाल येईपर्यंत समीर गायकवाड विरोधात आरोप निश्चित करू नयेत अशी मागणी सरकारी पक्षानं कोल्हापूर सत्र न्यायालयाकडे केली होती. मात्र कोल्हापूर सत्र न्यायालयानं ती मागणी फेटाळून लावली आहे आणि त्याविरोधात राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सरकारी पक्षाची मागणी अंशतः मान्य केली आहे. त्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालयात समीर गायकवाडवर होणारी आरोप निश्चिती आता पुढे ढकलली गेली आहे. यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकांनी हल्ला केला. अतिक्रमणधारकांनी यावेळी पथकावर दगडफेक आणि लाठी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वनसंरक्षकांसह वनविभागाचे 6 कर्मचारी जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अतिक्रमणधारकांनी महिला वनपालाच्या हातांना चावे घेतले. पोलिसांसमक्ष ही घटना घडल्यानं एका अतिक्रमणधारकानं आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. तर या संपूर्ण प्रकाराची वनविभागानं पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय खेडोपाडी रुजला आहे. संतांचे अभंग घरोघरी गायले जातात. मात्र नाशिकमधल्या थोरात कुटुंबाच्या घरात 2 वर्षांपासून दररोज अभंग नुसते गायलेच जात नाहीत, तर जागा मिळेल तिथे ते लिहिलेही जातात. अशा प्रकारे अभंगामध्ये स्वतः हरवून जाणारा अवघा 12वीतला हा विद्यार्थी आहे. चारुदत्तनं 12 मे 2014 पासून अक्षरशः घरातल्या भिंती, फरशी, दरवाजे, भांडी, चित्र, रोपटे यांच्यावरही अभंग आणि ओव्या लिहिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि इतर कुठलीच आध्यात्मिक पुस्तकं न वाचता सुचेल तसं आपण लिहित असल्याचं चारुदत्त थोरात सांगतो. 10वीच्या परीक्षेमध्ये सर्व विषयामध्ये 60% जास्त गुण मिळवूनही उल्हासनगरमधल्या 3 विद्यार्थिनी नापास झाल्यात. 10वीच्या 50 मार्कांच्या ग्रेड विषयात 9 मार्क मिळाल्यानं बोर्डाने त्यांना नापास केले. उल्हासनगरमधल्या साधुवेला कन्या शाळेमधला हा प्रकार आहे. ग्रेड विषयात उत्तीर्ण होण्यासाठी 50 पैकी 17 गुणांची आवश्यकता असते. त्यापैकी 10 गुणांची प्रयोग परीक्षा शाळा घेते, ते 40 गुणात तिघींना आणखी किमान 9 गुणांची गरज होती. मात्र बोर्डानं ग्रेड परीक्षेत या तिघींना गुणच दिले नसल्यानं त्या नापास झाल्यात. 15 जूनला उत्तरपत्रिका हाती आल्यानंतरच आता खरा प्रकार स्पष्ट होईल. जागतिक नेत्रदान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नेत्रदानाचा अर्ज भरला. नेत्रदानाविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पुण्यामध्ये भोई फाउंडेशनतर्फे नेत्रदान प्रसार मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोहिमेमध्ये सहभागी होऊन स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी नेत्रदानाचा अर्ज भरला. पुण्यामध्ये एक अनोखी स्पर्धा रंगणार आहे आणि ही स्पर्धा आहे देशभरातल्या नावाजलेल्या पोलीस बँडची. देशभरातल्या विविध राज्यांचे 26 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची झलक गुरुवारी संध्याकाळी अनुभवायला मिळाली. स्पर्धेच्या निमित्तानं पुणे शहरातल्या 8 विविध चौकांमध्ये बँड पथकांची प्रात्यक्षिकं आयोजित करण्यात आली होती. या बँड पथकांच्या शिस्तबद्ध तसंच आकर्षक सादरीकरणानं शहरातलं वातावरण संगीतमय झालं होतं. पुण्यामधल्या SRPF मैदानावर 15 जूनपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. अग्रगण्य वृत्तवाहिनी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार जाहीर झालाय. महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. झी 24 तास फक्त समाजाभिमुख पत्रकारिता करत नाही, तर त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जात विविध उपक्रमांमधून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतं. डॉक्टर उदय निरगुडकरांच्या संकल्पनेतून साकारलेले दुष्काळावर मात, संघर्षाला साथ, 10वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी संघर्षाला साथ, राज्यातल्या सेवाव्रतींचा अनन्य सन्मान अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून झी 24 तासनं उत्कृष्ट पत्रकारिता करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली. पुण्यामधल्या रांजणगाव MIDCच्या 4 अधिकाऱ्यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. त्या चौघांना अटक करायची असेल तर 72 तास आधी नोटीस द्यावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली. रांजणगाव MIDC मधली 21 एकर जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा IPS अधिकारी धनंजय कमलाकर यांचा मुलगा रोहित कमलाकर यांनी केला होता. हे प्रकरण शिरूर न्यायालय आणि तिथनं मुंबई उच्च न्यायालयात आलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते अमरावतीमध्ये संगणकीकृत शिधापत्रिका म्हणजे स्मार्ट कार्डचं वाटप करण्यात आलं. डिजिटल विलेज अशी ओळख असलेल्या अमरावतीमधल्या हरिसाल गावातल्या 20 लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्य वितरण पद्धतीमध्ये पारदर्शकता आणता येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला. यावेळी उपस्थितांसमोर स्मार्ट कार्ड वापरण्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. मुंबईतल्या चेंबूरमधल्या बालविकास संघातर्फे कैलासवासी वसंत उपाध्ये प्रथम व्यासंगी पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. साप्ताहिक विवेकचे व्यवस्थापकीय संपादक दिलीप करंबेळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त दिलीप करंबेळकर यांनी पुरस्काराची रोख रक्कम वनवासी लोकांच्या शिक्षणाकरता सुरू असलेल्या शाळेसाठी देणार असल्याचं यावेळी जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 17वा वर्धापन दिन सोहळा आज साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन पक्षातर्फे करण्यात आलंय. दुपारी 2 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे आणि यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यवतमाळ नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मार्केटमधल्या गाळेधारकांनी अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी 5 गाळ्यांना सील ठोकण्यात आले. नगरपालिकेने ही धडक कारवाई केली. या अनधिकृत बांधकामांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. याबाबतच्या अनेक तक्रारी झाल्यानंतर नगरपालिकेनं कारवाई करत 5 गाळ्यांना सील ठोकलं. या कारवाई दरम्यान कारवाई पथक आणि गाळेधारक व्यापारी यांच्यात बाचाबाची होऊन काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटनं ऑस्ट्रेलियातही धूम केली आहे. ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळानं सैराटच्या खास शोचं आयोजन केलं होतं. ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाचे डॉक्टर अमोल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पांढरी टोपी आणि पांढरा शर्ट असा खास मराठमोळा वेश परिधान करत थिएटरमध्ये सैराटच्या गाण्यावर ताल धरला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.